सगळी यादी घेऊन झाली होती आपली, पण फायर अलार्म वाजल्यानं सगळ्यांना बाहेर काढायला लावलं डीमार्ट वाल्यांनी. काय काय तू काय करतोय? तो असं मला म्हणतोय तुझ्या शर्ट मध्ये टाकून दे आणि मध्ये जाऊन दाखवतोय. काय करायचं ईशान? मॉर्निंग एव्हरीवन. आपण नवीन घरात शिफ्ट झालेलो आहोत आता. दिस इज ब्लॉग नंबर 19. माझ्यावर डाऊट घेत आहेत लोक की मी 21 पूर्ण करेल की नाही, पण मी पूर्ण करेल. यू विल सी दॅट. आम्ही चाललोय आता डीमार्टला. खाली गेलो होतो, वर आलो परत बॅग विसरलो. काही नाही विसरतोच मी. रोहित शर्माची कम्पेअर करायला हरकत नाही मला इन द टर्म्स ऑफ विसरलो. बॅग कुठे गेली आता? फास्ट बोलण्याचं कारण हेच की खूप उशीर झाला आहे. आपलं ऑफिस आता 3 वाजता झालेलं आहे दुपारी. आधी ते सगळे होतं 6 वाजता, त्यामुळे दुपारनंतरचा वेळ मिळायचा. आता मिळत नाही आहे. सो पटकन जाऊन पटकन यायचं आहे. आता किती वाजलेत? घड्याळ पण आणायची आहे, लिहावं लागेल यादीमध्ये. चला, बॅग तर विसरलोच होतो, प्लस गाडीची चावी. खूप दिवसांनी आलो ना, रस्ता लक्षातच नाही राहिला. मला वाटलं की या साईडने जायचं आहे, बट समोरून फिरून यावं लागेल. चला, काय काय आता यादी थांबायचं. एवढं सगळं सामान घ्यायचंय. फायर अलार्म वाजला समूह. सगळी यादी घेऊन झाली होती आपली, पण फायर अलार्म वाजल्यानं सगळ्यांना बाहेर काढायला लावलं डीमार्ट वाल्यांनी. आता काय माहिती याला किती वेळ लागेल. सगळ्यांना बाहेर काढलं आणि आईचं चालू तिथं बिलिंग करू हो ना. आग लागली मोठी तर काय करणार मग. लांब पकडाने आला विचारून घे. काय झालंय ना? काय वाटतं काय झालं असं? काहीतरी थोडंफार झालं तर ते साडेदम देतो. हां, बँकेत ते असतं ना, त्याच्यात ते बटन राहते, त्याच्यात आपल्याला किंवा वाजत राहते. हो. आमच्या ऑफिसमध्ये पण ते कंटिन्यू सगळीकडे जास्त फायर ड्रिल होतं. 6 महिन्याला एक्सटेन्शन कसं वापरायचं, त्याच्यानंतर पाणी कसं मारायचं, बाटल्याने पाणी कसं टाकायचं, हे सगळे फायर ड्रिल होतं. तर आपण जाऊ ते एक दोन दिवस. हां, चला आता आपली बॅग सापडली पण पाहिजे. तिकडनं जाऊ देत आहे का? तिकडनंच आलोय आपण परत आतमध्ये. आता ट्रॉली शोधणं एक टास्क आहे. तिकडनं बघू. आता आपली ट्रॉली सापडली पाहिजे. बहुतेक तरी अर्धवट सामान घेऊन जावं लागेल आपल्याला. आता बघू आहे का. आठवतही नाही कुठे होती. जिथे मोकळं असेल तिकडे जाऊ. में पूछ लीजिए आप बोल लास्ट मिनट का भाज है. ट्रॉली आतला अलाउड नाही मॅडम. एक जण थांबा, एक जण आतमध्ये जावा. सामान इथे ठेवून घेतले जात नाही मॅडम. एकसारखी विचारा लास्ट मिनिटला. एवढं कठीण काम असते यार इथे येणं. म्हणजे एवढं सामान एवढं झालं, बॅगांमध्ये भरलं. आता हे सगळं सामान परत गाडीत टाका. एवढंच नाही आहे हे तर. अजी बाबा बघा,
डन. झालं असं की आम्ही शॉपिंग करत असताना तिथे फायर अलार्म वाजला. पहिले तर नॉर्मल वाटलं, नंतर मग तो एक्सटेन्सिव्ह वाजायला लागला आणि मग तिथे अनाऊन्समेंट झाली की सगळ्यांनी बाहेर निघा. 10-15 मिनटं आम्ही बाहेर थांबलो. त्याच्यानंतर मग परत आतमध्ये गेलो तर नॉर्मल निघालं सगळं. गाडी डेंजर तापली आहे. हिवाळा सुरू झाला की नाही झाला? एवढं सामान डिक्की भरून आणलंय. चला जाऊया घरी. वा छान. नेटफ्लिक्स लावलं. काय लावतोय तू? चला सगळं लावून झालं सामान आणलेलं. आता झाली आपली ऑफिसची वेळ. 3 वाजत आले. आपला ऑफिसचा सेटअप इकडे लावला आहे असा सध्या पुरता. बघूया आता त्याला बहुतेक काही दिवसांनी मूव्ह करेल मी. ही आहे ईशानची रूम आहे. सो ईशानच्या रूममध्येच मी सध्या सेटअप लावला आहे. आणि कोमलचा सेटअप त्या रूममध्ये आहे, बट तिने अजून तो सुरू नाही केला, म्हणजे ती वापरत नाही आहे. त्याचं पहा काय चाललं आहे. ईशान, निन्नी निन्नी कुठे आहे? इथे लावला आहे तिचा सेटअप, बट तिने अजून टी व्ही ठेवला आहे. सो तिला तिथे बसायला जागा नाही आहे, तर ती अशी बसली इकडे. टेन्शन आहे का ऑफिसचं? काय चढावर चढा. चढा चढा. काय केलं? केली ना? कोण सांगेल? तुझं जेवण झालं ना ईशान? हे ईशान, तुझं जेवण झालं ना? देऊ का पोळी? देऊ का पोळी? देऊ. हे घे, हे घे, घे खा खा. हा नाही आहे पोळी, नाही आहे. हा खा खा. छान छान खा, छान छान. हा नाही आहे, हा नाही आहे. खा पोळी. काय येते? पोळी. वर्क इज इक्वली इम्पॉर्टंट. दोन्ही हे सगळं आयुष्यात चालू असताना वर्क पण गरजेचं आहे. त्याच्यासाठीच मी वर्क फ्रॉम होम घेतलं. लकीली माझ्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल होती ॲमेझॉनमध्ये. बऱ्याच ठिकाणी नाही आहे. माझं जे आहे ते परमनंट वर्क फ्रॉम होम आला. काय काय तो काय करतोय? तो असं मला म्हणतोय त्याच्या शर्टमध्ये टाकून दे आणि मग जाऊन दाखवतोय का? काय करायचं ईशान? दाखव. हां काय करायचं? याचं काय करायचं? कुठे टाकू? इथे इथे शर्ट मध्ये टाकू. शर्ट मध्ये टाकू. हो हा. ऐक खायचं नाही. हा हा जा आता आजीला दाखव. आजीला दाखव. पळा पळा. चालला आता आजीला दाखवायला. झालं रेडी? बघू बघू. वा वा. चला बाय ईशान. कुठे चालला तू? ईशान कुठे चालला तू? म्हणा कुठे चालला? चला ईशान चालते. आपल्याला ठेवली आहे काही रांगोळी वगैरे काढायला. चला ईशान चालला खेळायला. बाय.
व्हिडिओ आपण इथपर्यंतच ठेवूया. इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हां, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. अजून आणि काय बघत राहा, बाकीचे पण बघा. अरे हां, स्टे ट्यून. आणि अजून एक सांगायचं राहिलं, तो जो संभाजीनगर टू बीड वाला जो व्हिडिओ आहे त्याला जवळपास 10,000 पर्यंत व्ह्यूज गेले. तू पाहिले की नाही माहित नाही, व्हिडिओ पाहिलेच असतील, ते व्ह्यूज पाहिले की नाही माहित नाही. सो जाऊन तो व्हिडिओ बघा आणि थँक्यू. सर्वच See you. व्हिडिओ